इथे गळ्यात पडता हात धुंद केवड्याचे, आठवती श्वास श्वास मला वेड्या साजणाचे. कधी डोळ्यात साठता तळे आठव पाण्याचे, खारे तळे झेलतात हात माझ्या साजणाचे. सांज वेळ होता तुझ्यासाठी थोडे उजळून जावे. सांज वेळ होता तुझ्यासाठी थोडे उजळून जावे. अशा वेळी हाती हात अन डोळ्यात बुडावे. जेव्हा आभाळात लख होई उन्हाळ चांदण, जेव्हा आभाळात लख होई उन्हाळ चांदण, तेव्हा ओठावर हसू असं मागेन आंधण. प्रताप, काय? अरे कविता कधीपासून करायला लागलास आणि इतके शांतपणे बसून म्हणायला कधी लागलास? आई, ही माझी कविता नाहीये, एका मित्राने मला पाठवली होती. मित्र? अरे तुझ्या सगळ्या मित्रांना ओळखते मी, मला नाही माहित त्यातला कोणी कवी आहे. अगं नवीन कार्यकर्ता आहेत, त्यांनी मला पाठवली तर मला आवडली म्हणून पाठ करत होतो. चांगलंय, पक्षाच्या कामाच्या निमित्ताने बरेच कार्यकर्ते नवीन मित्र होत आहेत तुझे. हा म्हणजे जनसंपर्क वाढवायला पाहिजे ना. अरे हो, तुला तेच सांगायला आले होते. रावसाहेब येत आहेत आज. रावसाहेब? हो, फोन आला होता त्यांचा. विचारलं त्यांना काय झालं, पण काहीच सांगितलं नाही त्यांनी मला. पण नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असणार. चला, म्हणजे मला आवरायला हवं. अरे कोणी आहे का घरात? आलेच बघ. आले. तू आटप, मी आले. हो हो. मला हे काय आहे? आतमध्ये तुळशीची पानं आहेत, लिंबू आहे. हे काय मुद्दामून टाकलंय की चुकून पडलंय? अहो चुकून नाही, मुद्दामून टाकलंय त्या रमानं. हो. ती म्हणाली पावसाळ्याच्या दिवसात पाण्यात तुळस आणि लिंबू घातलं की बरं असतं तब्येतीला, आजार पसरत नाही. म्हणून मीच तिला सांगितलंय करायला. दे. छान आहे. हे असंच पाणी देत जा आम्हाला आल्या आल्या, म्हणजे जरा फ्रेश वाटेल. जा आता. सध्या खूप धावपळ चालू आहे तुमची. आराम करायला सांगू नका आम्हाला, खूप काम बाकी आहे. निवडणुका तोंडावर आल्या, अजून आम्हाला पक्ष मजबूत करायचा, बळकट करायचा. त्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करावा लागणार आहे. नाही तर परत 5 वर्ष वाट बघावी लागेल. मला सांगा, तेजू कुठे आहे? तिचा फोन आलेला, मी फोनवर बोललो, तिने सगळं सांगितलं मला. मी बोलवते तिला. 1 मिनिट. तेजू, तेजू. डोळे पुस. आम्ही रडायला शिकवलंय का तुला? नाही ना. एकदम असं खंबीर व्हायचं. हे बघ तेजू, ते शिर्के तुझ्याशी नाही, रावसाहेब जाधवांच्या मुलीशी चुकीचं वागलेत. आणि रावसाहेबांकडे चुकीला माफी नाही. मी फोनवर बोललो त्यांच्याशी, त्याला सांगितलं त्यांनी जो मनस्ताप दिलाय, जो त्रास दिलाय, सगळ्याची किंमत त्यांना चुकवावी लागणार, सगळ्याची. आणि तू नको काळजी करूस. ते शिर्के त्यांच्या नाकावर टिचून तुझ्यासाठी चांगला नवरा मिळवून देतो की नाही बघतो. तर रावसाहेब जाधव नाव लावे. तर रडायचं नाही, हसायचं. हस बघू. शाबास. असं नाही होणार आता. रमानी मला समजवलं,
आणि मला ते पटलं. जे घडलं त्याचा विचार करत आपण आजच्या चांगल्या मोमेंट्स का खराब करायच्या. ती खूप बोलली माझ्याशी याबद्दल आणि तिनेच मला बाहेर काढलं यातनं. अँड नाव आय एम हॅपी. मी नाही रडणार आता. ती रमा, ती चांगली मुलगी आहे, सगळ्यांची काळजी घेते, तिला सांभाळायला हवं. हो. वसुंधरा, आपल्या पक्षाला महाराष्ट्रात फार चांगला प्रतिसाद मिळतोय बरं का. मी आतापर्यंत ज्या ज्या मित्रांना भेटलोय, नेत्यांना भेटलोय, त्या सगळ्यांनी सोबत याचं आश्वासन दिलेलं आहे. अरे वा, हे तर खूपच छान आहे. जसं आता मनुष्यबळाची तयारी झाली तशीच आर्थिक पाठबळ सुद्धा गरजेचं आहे. आम्हाला सांगा, तुम्हाला ते सुनील पेंढारकर माहिती आहेत? हो, मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते. फार मोठा माणूस आहे. ते जर आपल्या पाठीशी उभे राहिले ना तर आपल्याला फार मोठं आर्थिक पाठबळ मिळेल. आपली बाजू खूप भक्कम होईल. मी त्यांच्याशी बोललो त्या दिवशी. ते मला म्हणाले की त्यांना माझं सामाजिक काम आवडतंय. अरे वा, फारच छान. आणि बोलल्या बोलल्यात मी त्यांना जेवणाचं आमंत्रण सुद्धा दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. लगेच मला डेट सुद्धा दिली. उद्याच येतात जेवायला आपल्याकडे ते. काय ते आपल्या घरी येत आहेत? हो, ही आपल्यासाठी फार मानाची गोष्ट आहे आणि फार मोठी संधी आहे. कारण पेंढारकर सहसा कोणाकडे जात नाहीत. तेव्हा त्यांच्या आदरातिथ्यात, त्यांच्या अगत्यात काही चूक झालेली मला चालणार नाही. ती रमा, तिला हाताशी घे. तिला ते स्वयंपाकाचं काम सांग. चांगली माणसं हाताशी घे. अरे हो, आणि प्रतापराव कुठे आहेत? तो येतोच आहे. ठीक आहे, मला त्यांच्याशी बोलायचंय, त्यांना सांगत असं. तोपर्यंत मी पण तयार होऊन आलो. ठीक आहे. ही सगळी गडबड होणार आहे आता. रमा, ऐक ना. जी बाईसाहेब. नाही, थांब थांब. मी काय बरं म्हणत होते तुला आता? काय बरं, हा, किराणा माल सगळं आहे का भरलेलं आपल्याकडे? हो आहे ना. हा, मग म्हणजे मग काही नाही आपल्याकडे, असं काही नाहीये ना? अहो नाही, समजच आहे. पण तुम्हाला अजून काय हवं असेल तर तसं सांगा, मी जाऊन घेऊन येईन. नाही नाही, आणू आपण ते सगळं नंतर. त्याआधी आपल्याला ठरवायला लागेल काय करायचंय. कारण इतकं सगळं आयत्या वेळेला ठरलंय, मला काय कळतच नाही आता कसं सगळं पूर्ण होणार आहे. खूप गडबड होणार आहे सगळी. अहो बाईसाहेब, जरा थांबा एक मिनिट. कसली एवढी काळजी करता तुम्ही? अगं, रावसाहेबांना भेटायला खूप महत्वाची व्यक्ती येणार आहे उद्या. सुनील पेंढारकर म्हणून खूप मोठे अब्जाधीश आहेत ते. देशाविदेशात त्यांचं खूप मोठं नाव आहे. तर रावसाहेबांनी आयत्या वेळेला मला सांगितलं ते येणार आहेत. आता त्यांच्या अगत्यामध्ये, त्यांच्या पाहुणचारामध्ये काही कमी पडायला नको ना. अहो बाईसाहेब, आम्ही आहोत ना. तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? अगं हो, आहात तुम्ही, पण तुला माहिती आहे ना, या सगळ्यामध्ये थोडी जरी चूक झाली ना तरी रावसाहेब सगळ्यांना फैलावर घेतील. बाईसाहेब, तुम्ही शांत व्हा आधी. आता रावसाहेबांचे मित्र पहिल्यांदा येणार आहेत, ते त्यांनाच असं वाटू देत ना की ते पहिल्यांदा येतात म्हणून. आणि आपण तर आपल्याला हे समजा नेहमीच आहे असं समजूनच करायचं बघा. म्हणजे मग काही काळजीच वाटणार नाही. मी समधी जेवणाची तयारी करते आणि स्वयंपाक करून टाकते. अगं, स्वयंपाकाचं तू करशील ग, पण बाकी बऱ्याच कामांमध्ये मला तुझी मदत लागणार आहे. हो बाईसाहेब, तुम्ही फक्त सांगा काय काय कामं आहेत ती. जास्तीत जास्त कामं आजच उरकून टाकू, म्हणजे उद्या काही काळजीच उरणार नाही. ठीक आहे, मी एक काम करते, मी रावसाहेबांशी बोलून घेते. त्यांचं नक्की काय ठरलंय ना ते विचारते, मग करू आपण बाकी सगळं. बाईसाहेब, हे घ्या, सँडविच आणलं होतं तुमच्यासाठी. ते ठेव इकडे. उद्या आपल्याकडे कोण येणार आहे माहितीये? बाईसाहेब म्हणाले होते आता, पेंढारकर साहेब येणार आहेत म्हणून. येस, हे बघ, ते केवढी मोठी आसामी आहे ते दाखवते तुला. 315 कंपनींचे मालक आहेत ते. अरे वा. आणि त्यांचं स्वतःचं जेट आहे. जेट म्हणजे काय असतं? अगं विमान, स्वतःचं विमान आहे त्यांच्याकडे. विमान? अरे वा, भारीच आहे की. हे बघ त्यांचे घराचे फोटोज. ती कोटीचं असेल काहीच अंदाज लावू शकत नाही का आपण. किती सुंदर आहे ना. आणि हे त्यांचं किचन. असं म्हणतात 5 स्टार हॉटेलमध्ये किचन असतं ना, तसं किचन आहे यांचं. टोटल 25 शेफ्स आहेत त्यांच्याकडे. बापरे, लईच मोठी माणसं आहेत ना. पण ताईसाहेब, हा, तुम्हाला हे समजा कसं माहिती हो?
अगं हे सगळं त्यांच्या वेबसाईटवर आहे. सगळं ऑनलाईन दिलंय त्यांनी. अच्छा म्हणजे इथं समजा लिहून ठेवलेलं असते. हो, इथे सगळं लिहिलेलं असतं. हे बघ, हे क्लिक केलं ना की त्यांच्याविषयीची सगळी माहिती येते. त्यांच्या घराची, त्यांच्या आवडीनिवडींची, त्यांच्या कंपनीची सगळी माहिती. आणि हे बघ, हे मराठीत पण वाचता येतं. रमा, अहो हळूहळू कुठे चाललात तुम्ही स्टूल घेऊन? नंतर सांगू का छोटे मालक, मी जाते. हो असू द्या, पण घाई गडबडीत काही करू नका. द्या, कुठे न्यायचं स्टूल? अहो नाही नाही राहू देत, मी नेईन तो. अहो पण सांगेन ना नंतर. यांचं काय चाललंय ना, बघतोच. रमा, हा? काय चाललंय तुमचं? अहो ते कशाला खाली करताय? द्या द्या, इकडे द्या, इकडे द्या. हळूहळू सावकाश ठेवा तिकडे. तुम्ही खाली उतरा. हा? रमा, तुम्ही खाली उतरा आधी. अहो खाली उतरा. काय चाललंय तुमचं? अहो छोटे मालक जरा थांबा तरी. एक तर लई काम आहे आणि येळ खूप कमी आहे बघा. पाहुण्याच्या आत मला हे समजा आवरायचे, ते आल्यावर थोडीच करता येणार आहे. अच्छा, पाहुण्याला त्यांना दाखवणार आहात का की आमची अडगळीची खोली किती स्वच्छ आहे? की पाहुणेच म्हणणार आहेत बघू तुमची अडगळीची खोली कशी आहे? काय चाललंय? अहो छोटे मालक ते काही इकडे येणार नाहीये आणि मी बी त्यांना इकडे घेऊन नाही येणार आहे. मग? पण ते कसं आहे ना, मला ताईच आहे. हे बघा लई काम आहेत, मी तुम्हाला समजा सांगेन ना, पण नंतर हा तुम्ही जावा ना, आता खोलीत जा. हो मी जातो, पण तुम्ही जरा हो माहित आहे, एकदम हळू हळू सावकाशासाठी सांभाळून काम करी ना मी. एकदम सांभाळून. होय. हं? रावसाहेब, होतं कुठे तुम्ही? इथेच होतो. आपल्याकडे पेंढारकर येणार आहेत हे तुम्हाला समजलं असेलच आतापर्यंत. हो, लक्षात ठेवा प्रतापराव, आपल्याकडे पेंढारकर येणार नाहीयेत, तर एक सुवर्ण संधी येणार आहे. आता या संधीचा वापर आपण कसा करून घ्यायचा यावर आपलं आणि आपल्या पक्षाचं भवितव्य ठरणार आहे. आपल्या पक्षासाठी जो फंड लागणार आहे तो आपण जर करेक्ट करेक्ट त्यासाठीच आपल्याला पेंढारकर साहेबांच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे त्यांना मी इथे फक्त आपल्या पक्षाच्या आणि आपल्या पर्सनल कामासाठी बोलवून घेतलंय. हो, आपण आपल्या पद्धतीने आपल्या पक्षाची बाजू मांडू, ते नक्कीच मदत करतील. पेंढारकर ही खूप मोठी व्यक्ती आहे. ती इकडे येणार ही गोष्ट सगळ्यांना समजली असणार, पण मला उद्या इकडे कोणीही नको आहे आणि ही जबाबदारी तुमची. हो, मी मॅनेज करतो. एक लक्षात ठेवा, आपण जर पेंढारकरांना जिंकलं ना तर आपला पक्ष मोठा झालाच म्हणून समजा. त्याची तुम्ही काळजी करू नका, मी बघतो. ठीक आहे, चला बाकी घरात काय तयारी झाली ती बघून येऊया. हो. हे काय आहे? काही आयडिया नाहीये. वसुंधरा, वसुंधरा, हे काय? या सगळ्या जुन्या अडगळीतल्या वस्तू इकडे का आणून ठेवलेल्या आहेत? अहो ते काय ते अरे कोणी केलं हे? रमाला वाटलं की काय वाटलं? त्या इकडे सगळ्या अशा वस्तू सजवून ठेवल्या की घराचं म्युझियम होईल. घरात पाहुणे येणार आहेत, आज तिला मुहूर्त मिळाला हे सगळं म्युझियम सजवण्याचा. बोलवा तिला. तुमचे कान फुटलेत का? मी काय बोललो ऐकायला ना आलं?
रमाला बोलवा. मालक, अहो तुम्ही कशा पायी त्रास करून घेताय? मी बोलवतो की. लक्ष कुठं असतं तुमचं? साध्या साध्या गोष्टी नाही तुमच्या लक्षात राहत. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कुठली आहे काय नको आहे मला, बजावलं होतं ना आधीच. तरी सुद्धा हे का? हे सगळं करायला तुम्हाला आजच मुहूर्त मिळाला? काय ग ये येडे, तुला काय अकलेचा तापास आहे का नाही? अहो हरिभाऊ काय झालंय आता? काय झालं ते रावसाहेब सांगतील तुला. चल खाली उतर, उतर. अहो सावकाश की, आणि काम आहेत मला. अगं तुझ्या या कामांमुळे तिथं लोकांच्या डोसक्यावर हातोडा पडायची वेळ आली. चल, चल, चल. ऐक अहो हळू ना. अरे रे 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 रे, दुखतंय. हे तुझी नाटक आहेत ना, समधी बंद करायची, कळलं ना? आणि मला ठाव आहे मालकाने ओरडू नये म्हणून तुझी तयारी चालली तुझ्या. चल, 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 चल. आता एक काम करा, अजून अडगळीच्या वस्तू गोळा करा आणि सगळ्यांच्या रूम मध्ये नेऊन टाका थोड्या थोड्या, आणि सजवा रूम. अहो थांब तरी. मोठे मालक, हे समजा हिनं केलंय. हे काय आहे? अक्कल आहे? आपण कोणाकडे काम करतोय, त्यांच्याकडे कोण येणार आहे याची जरा तरी अक्कल आहे, जाणीव आहे? हे काय मांडून ठेवलंय सगळं? या सगळ्या जुन्या अडगळीतल्या वस्तू इथे मांडून ठेवायचं कारण काय? आजच हे सगळं करायची काय घाई होती तुला? उद्याचे दिवस थांबले असते तर झालं नसतं? मी केलं हे सगळं. मी आता नेटवरती पेंढारकरांविषयी माहिती वाचली आणि रमालाही दाखवलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की त्यांना जुन्या गोष्टी जमवायची खूप आवड आहे. त्यांच्या घरी सुद्धा कितीतरी अँटिक वस्तू, अँटिक मूर्ती आहेत. आणि रमाने हे सगळं वाचलं आणि त्यांचाच विचार करून तिने हे सगळं केलंय. हो ना रमा? म्हणजे हे सगळं त्या पेंढारकरांना आवडेल असं म्हणायचंय तुला? हो नक्कीच. आपल्याकडे पण आजोबांपासून जपून ठेवलेल्या कितीतरी वस्तू आहेत आणि मला असं वाटतं आपण रमाला तेवढा फ्रीडम द्यायला पाहिजे. तिला करू दे तिची सजावट तिच्या पद्धतीने. आणि आय नो इट विल वर्क. ठीक आहे, पण मला उद्या कोणतीही गडबड नको आहे. कुठलीही हायगाय केलेली चालणार नाही, लक्षात ठेव. हो. बरं झालं बाई तू वेळेवर आलीस. आता आज काय खरं नव्हतं. रमा डोंट वरी, तू भारी इंडियन अरेंजमेंट कर. आणि तुला काही मदत लागली ना तरी मला विचार. ओके? जी ताई साहेब, मी समजा करते. तुम्ही फक्त बघा चांगलं होते की नाही ते. रमा, थांबा जरा. काय झालं तुमच्या पायाला? अहो ते काही नाही, थोडं लागलं होतं मगाशी, एवढं काही नाहीये. एवढं काही नाही? बर, जरा उडी मारून दाखवा. हा? एवढं काही झालेलं नाहीये ना, मग उडी मारून दाखवा. छोटे मला का जा, पायाला बाम लावून घ्या आणि जरा आराम करा. मी बघतो काय. अहो तुम्ही कशाला? ठीक आहे, मला समजले तुम्हाला काय हवंय ते. मी काढतो सगळ्या वस्तू. ओके, तुम्ही जरा पायाला आराम द्या आणि वाटलं जरा गरम पाण्याने शेका.
छोटे मालक हं? थँक्यू